प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा अतिशय उत्कृष्ट भाग तुम्ही ऐकत आहात 30 जानेवारीचा. तर आज अर्जुनने सायलीला स्पर्शसुद्धा केलेला नाहीये. हो, तर झालं असं की प्रियाने टाकलेल्या चिठ्ठीच्या प्रश्नांची टर्न आली आहे. आता त्यांना प्रश्न विचारण्यात येतोय म्हणजे सायलीला, की तुम्ही खरं लग्न आणि खोटं लग्न कसं ओळखाल? आता प्रियाला वाटतं सायली पकडली जाईल, पण आता सायलीने त्याचं उत्तर सुद्धा अप्रतिम दिलंय. सायली म्हणते, मुळात लग्नासारखी गोष्ट ही खोटी असूच शकत नाही. मुळात नात्यामध्ये प्रेम हे महत्वाचं असतं, त्यामुळे त्या नात्याला लग्नच काय, कुठलंही नाव दिलं तरी महत्वाचं नसतं. आणि सायलीचं उत्तर अर्जुनच्या उत्तराशी अगदी तंतोतंतच जुळलंय. अर्जुनने पण हेच लिहिलेलं असतं की लग्नाला खरं आणि खोटं लेबल लावायची गरजच नाहीये आणि सगळेजण सायलीसाठी क्लॅप करताय. तर पुढचा प्रश्न आहे अर्जुनसाठी. तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पहिल्यांदा पडलात ते ठिकाण कुठलं होतं? आता अर्जुनला प्रश्न पडला की उत्तर काय द्यावं. तो सायलीकडे केविलवाणा बघायला लागतो आणि विचार करतो, अरे बापरे, मिसेस सायलीने कुठलं उत्तर दिलं असेल, म्हणजे आमचे आन्सर मॅच नाही झाले तर. आता विशू काका म्हणत असतात, अरे सांग सांग अर्जुन, किती सोपा प्रश्न आहे, एवढा का वेळ घेतोयस? अर्जुनला जरा उशीर लागतोय, विचार करून सांगतोय ना तो. ती मुलगी म्हणत असते, सर तुमच्याकडे फक्त 5च मिनिटं आहे आणि तिने काउंटडाऊन सुरू केलंय, म्हणजे काय 10, 9, 6. तर आता 6 म्हणायच्या वेळेला अर्जुन पटकन सांगतो, आमच्या ऑफिसचं कॅबिन. आता सायली पटकन त्याच्याकडे बघते आणि अर्जुनला सायली जेव्हा पहिल्यांदा त्याच्या ऑफिसमध्ये आलेली असते, म्हणजे चपला हातात घेऊन येते ना ती, तर तो क्षण आठवलेला त्यांनी दाखवलाय. अर्जुन म्हणतो, ही माझी सेक्रेटरी होती आणि हिला पहिल्यांदा जेव्हा मी बघितलं ती माझ्या ऑफिसमध्ये आली होती, त्या क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो. लव्ह ॲट फर्स्ट साईट असं म्हणा. तर सायलीने दिलेलं उत्तर सुद्धा मॅच झालंय. त्यात लिहिलेलं असतं सायलीने की ह्यांच्या ऑफिसमध्ये, आणि ते उत्तर अगदी तंतोतंत जुळलंय. प्रिया त्या मुलीला खुणवत असते की का बरं आहे असं सगळं विचार म्हणून त्यांना. तर मग ती मुलगी म्हणते, लोक समुद्रकिनारी किंवा इतर अशा ठिकाणी प्रेमात पडतात, तर तुम्ही ऑफिसमध्ये प्रेमात पडलात, ही गोष्ट जराशी विचित्र नाहीये का? त्यानंतर अर्जुन म्हणतो, त्यात काय विचित्र आहे? अर्जुनला सायली ऑफिसमध्ये आली तो क्षण आठवतोय. आता प्रिया विचार करते, या दोघांनी कशी काय एवढी बाजी मारली आहे? अर्जुन म्हणतो, असं काही विशेष ठिकाण नसतं प्रेमात पडायसाठी, प्रेम कुठेही होऊ शकतं. तर आता ती मुलगी म्हणते, मिस्टर आणि मिसेस सुभेदारांनी ह्या आपल्या गेममध्ये बाजी मारली आहे आणि सगळ्यांची मनं सुद्धा जिंकली आहे. मग सगळे सायली अर्जुनसाठी क्लॅप करायला लागतात. मग ते विशू काका म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन, अरे अर्जुन सायली तुम्ही आजचे आयडियल कपल आहात. मग आता हा अर्जुन खोटं खोटं का होत नाही, पण सायलीला सगळ्यांसमोर मिठी मारतोय आणि सायलीला म्हणत असतो, आपल्यापेक्षा बेस्ट कपल या जगातच नाहीये. आणि इकडे प्रिया दातोट खात असते. सायली मनात विचार करते, असं नाटक कधीपर्यंत करावं लागणार आहे? घरात तर आम्ही सगळ्यांना फसवत होतोच, पण आता जगालाही फसवतोय. मग ही मुलगी अनाऊन्स करते की तुम्ही विचार करत असाल की आपल्या कपलसाठी काय प्राइज आहे, तर ह्यांची ब्युटिफुल ट्रीट हेच त्यांचं प्राइज आहे. आता ते विशू काका म्हणतात, तुम्ही एकमेकांना आता अंगठ्या घालायच्या बरं का. आणि प्रेक्षकांनो, तिथे सोन्याच्या अंगठ्या त्यांनी आणलेल्या आहेत, जरा जास्ती झाला आज असं नाही वाटत आहे का? आता ते विशू काका म्हणतात, तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज सुद्धा आहे बरं का नंतर. आता त्या अंगठ्या आणल्या जात आहेत. सायली आणि अर्जुन एकमेकांना अंगठ्या घालतायत. सायली जरा लाजत असते, म्हणजे ऑकवर्ड फील करत असते. अर्जुन म्हणत असतो, लाजतेस काय, काका एवढं म्हणतायत तर घाल की अंगठी. मग अर्जुनने सायलीला गुडघ्यावर बसून तिचा हात हातात घेऊन अंगठी घातली आहे आणि ह्या क्षणाला त्यांनी ठरलं तर मग हे गाणं तिथे प्ले केलंय. खरंच ऐकायला खूपच अप्रतिम वाटतं गाणं. प्रेक्षकांनो, ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. काहीतरी कारण असेल ना ज्यामुळे मी तुम्हाला फोटो दाखवू शकत नाहीये, त्यामुळे माझा ऑडिओ रिव्ह्यू तुम्हाला आवडत असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला खरेखुरे रिव्ह्यू देते आणि अगदी डिटेल. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. तर पुढे आपण बघतोय की सायलीने सुद्धा अर्जुनला जरा ऑकवर्ड होत अंगठी घातली आहे, पण प्रिया मनात विचार करत असते, काही झालं तरी मी या दोघांना जिंकू देणार नाहीये. आता तिने असा विचार करून त्या जॉनला फोन लावलाय आणि तिच्याकडे बोलवलंय आणि कसली तरी चीट हातात दिली आहे. तो जॉन म्हणतो, अहो मॅडम, हे किती रिस्की आहे कळतंय का तुम्हाला? आता ती म्हणत असते, त्याला सांगितलेलं तेवढं कर, गपचूप जा म्हटलं ना, ऐक माझं. तर आता सायली अर्जुनच्या भोवती बरेच लोक जमलेले असतात. त्यातली काही लोक म्हणत असतात की आदर्श जोडी कशी जमवायची हे आम्हाला शिकावं लागेल तुमच्याकडनं. ते विशू काका म्हणत असतात की अहो, आदर्श जोड्या वरूनच बनून येतात, देवाकडून खाली आल्यावर प्रयत्न करण्यात काही अर्थ नाहीये. तर आता त्या वेटरने, म्हणजे तो जॉन नावाचा जो आहे त्याने ते बदलली आहे चिठ्ठी, म्हणजे ते सायली अर्जुनसाठी जे सरप्राईज गिफ्टचं पाऊच असतं तिथे, तर त्यामध्ये ही चिठ्ठी त्याने घातली आहे प्रियाने सांगितलेली. मग ते विशू काका कुठेतरी निघून गेले
गेले बरं का प्रेक्षकांनो अचानक. आणि आता ती मुलगी म्हणते की ह्या कपलसाठी असलेलं जे ग्रँड सरप्राईज आहे ते मी ओपन करतेय. मग ती मुलगी म्हणते तुम्ही रेडी आहात ना सर, तुमचं सरप्राईज आहे की तुम्ही एकमेकांना किस करायचंय. आता हे ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुनची रिॲक्शन तुम्ही इमॅजिन करूच शकता. प्रियाला फार मजा येत असते हे सगळं करताना. हा सगळा प्लॅन प्रियाचाच आहे प्रेक्षकांनो. प्रिया आता लगेच व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते सायली आणि अर्जुनचा. सायली अर्जुनला खुणवत असते की नाही हे करायचं नाहीये. आता अर्जुनने सायलीचा रिस्पेक्ट कसा राखला ना प्रेक्षकांनो, हे खरंच बघण्यासारखं आहे. या सीनमध्ये ना प्रेक्षकांनो त्यांनी बराचसा वेळ घेतलाय आणि मग अर्जुनने काहीशा अशा प्रकारे सायलीला रिस्पेक्ट देऊन हे कृत्य केलंय. आणि मग तो माईक मागतोय त्या मुलीला, प्लीज मला माईक हातात देण्यात यावा. आणि तो माईक हातात घेऊन अर्जुनने खूप छान स्पष्टीकरण दिलंय या गोष्टीचं. खरं तर कुठल्याही कपलला ऑकवर्ड होईल अशीच ही सिच्युएशन होती. तर आता अर्जुन म्हणतो हे इव्हेंट कोणी केलंय ऑर्गनाइज, मला त्यांना भेटायचंय आणि त्यांच्याशी जरा बोलायचंय. अर्जुन सगळ्यांच्या समोर माईकवर बोलतोय की ज्यांनी कोणी ही अरेंजमेंट केली आहे नक्कीच चांगली केली आहे. आणि हे जे काही तुम्ही शेवटचं सरप्राईज ठेवलं होतं ते मी तुमचा रिस्पेक्ट म्हणून स्वीकार केलाय. आता ते विशू काका मागून आले आणि ते पण खूप रागात आहेत. मग अर्जुन म्हणतोय पण मला सगळ्यांना तुम्हाला खूप काही महत्त्वाचं सांगायचं आहे. एखाद्या लग्न झालेल्या जोडप्याला तुम्ही हे असं कृत्य करायला सांगताय, ही खरंच खूप ऑकवर्ड पोझिशन आहे त्यांच्यासाठी. कुठल्याही स्त्रीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. असं सगळ्यांसमोर तुम्ही प्रेमाचं प्रदर्शन करताय, ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही या गोष्टीचा प्लीज विचार करायला हवा होता. नाही, ज्यांना कोणाला त्यांच्या नात्याचं प्रदर्शन मांडायचं असेल त्यांच्याबद्दल मी काही बोलतच नाहीये, माझी त्यासाठी काहीच हरकत नाहीये. पण ज्यांची हरकत आहे मी त्याबद्दल बोलतोय. पण खरंच मला असं फील होतंय की कुठल्याही कपलच्या प्रायव्हसीचा हा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. कुठल्याही स्त्रीसाठी जी गोष्ट ऑफेंडिंग आहे ती गोष्ट कधीच कोणी करायची नाहीये. मी रिक्वेस्ट करतोय तुम्हा सगळ्यांना, हे अतिशय चुकीचं आहे. सायलीला अर्जुनबद्दल खूप आदर वाटतोय. मग आता कोणीतरी म्हणतंय तिथे बसलेल्यांपैकी की हे अत्यंत चुकीचं आहे, हॉटेलच्या मॅनेजमेंटनी असं कसं ठरवलं यामध्ये. मग ते विशू काका येतात आणि म्हणतात नाही आम्ही हे सगळं केलेलंच नाहीये, आम्ही मानाचा क्राऊन देतो कपलला जिंकल्यानंतर, नाहीतर एक रात्रीचा फ्रीमध्ये स्टे देतो. हे कोणी केलं सगळं? मी स्वतः सगळ्या चिठ्ठ्या बघितल्या होत्या. माझ्या स्टाफपैकी कोणीतरी गफलत केलेली दिसतीये. कोणी केलं हे सगळं? तर आता ते त्यांच्या स्टाफकडे बघून ओरडत असतात त्यांच्यावर. मग ते म्हणतात की आत्ताच्या आत्ता सगळे CCTV फुटेज चेक केले पाहिजे, लगेच चेक करायला घ्या. अर्जुनला असं वाटतं उगाचच एखाद्याची नोकरीच जाईल, म्हणून तो म्हणतो की काका जाऊ द्या, कोणाकडनं तरी चुकून झालं असेल, तुम्ही प्लीज एवढे पॅनिक होऊ नका, एवढं काही झालेलं नाहीये. मग सायली पण म्हणते हो ना काका, आम्ही बघतोय ना, आम्ही माथेरानमध्ये आल्यापासून हे आमची खूप उडबईस करताय, किती मानाने आम्हाला वागवताय, प्लीज झाली असेल कोणाकडनं चूक, तुम्ही त्यांना ओरडू नका. अर्जुन पण तेच सांगतो त्या काकांना आणि ते दोघंही रिक्वेस्ट करतात की त्यांनी असं करू नये. मग आता सायली म्हणते काका आम्ही आता थोड्या वेळ आराम केला तर चालेल का, म्हणजे आम्ही खूप थकलोय ना, प्रवासामुळे जरा शिनल्यासारखं झालंय. मग त्या विशू काका म्हणतात हो बाळांनो, नक्कीच तुम्ही आराम करा, पण सॉरी तुम्हाला खूप ऑकवर्ड पोझिशन फेस करायला लागली. मग अर्जुन म्हणतो अरे काका नाही, इट्स ओके. मग आता दोघंही तिथून निघून जातात. आता प्रियाचा प्लॅन चांगलाच फ्लॉप झालाय. प्रिया पण तिथून निघून जातीये. प्रिया तिच्या खोलीत जाऊन आरशासमोर उगाचच बडबडत असते की हा असं कसं माझा प्लॅन फ्लॉप झाला, असंच होत राहिलं तर मी कसं सिद्ध करू हे अर्जुन सायली खोटे नवरा बायको आहेत म्हणून. अर्जुनने सायलीला किती रिस्पेक्ट दिला सगळ्यांसमोर. असंच होत राहिलं ना तर एखादा छोटा अर्जुन नाही तर एखादी छोटी सायली नक्की येईल आणि माझी मेहनत वाया जाईल. प्रिया आता तिची ती वीक काढते डोक्यावरची, तेवढ्या तिला रविराजांचा फोन येतो. प्रिया तनतन करत असते अरे या रविराजाला शांत झोपायला काय प्रॉब्लेम आहे. मग फोन उचलते ती, म्हणते हां बाबा बोला. मग रविराज आणि सुमन दोघंही फोनवर असतात. रविराज म्हणतात काय ग बाळा, तू फोन करणार होतीस ना पोहोचल्यावर. मग सुमन म्हणते पोहोचलीस का ग बाळा. मग प्रिया म्हणते हो आत्ता पोहोचले, मी फोनच करणार होते तुम्हाला. मग सुमन म्हणते अगं मी व्हिडिओ कॉल करू का, मला ना राजस्थान बघायचं आहे. मग रविराज पण म्हणतात करू का रे बाळा व्हिडिओ कॉल. मग आता प्रिया डोक्याला हात मारते काय करू, म्हणजे आता ती चांगलीच अडकली आहे. तर प्रेक्षकांनो पुढचा प्रोमो पुन्हा तोच दाखवलाय त्यांनी. अर्जुन आणि सायली माथेरान फिरताय, तो बायको म्हणून त्या इको पॉइंटवर ओरडतोय. म्हणजे गेल्या 4 दिवसापासून जो प्रोमो बघतोय तोच प्रोमो बघितलाय आपण. सॉरी प्रेक्षकांनो, आज मला जरा उशीर झाला रिव्ह्यू द्यायला, पण कसा वाटला रिव्ह्यू कळवा. आणि प्रेक्षकांनो तुमच्या सपोर्टची मला खरंच नितांत आवश्यकता आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि रिव्ह्यू कसा वाटला तेही कमेंट करून कळवा. धन्यवाद.